की ते कायदेतज्ञ असा एक मुद्दा उपस्थित करतात की ज्या अर्थी सुप्रीम कोर्टाने एक कार्यकक्षा म्हणजे त्यांचा एक ज्यावेळेला निकाल नार्वेकरांकडे सुपूर्द केला होता विधानसभा अध्यक्षांकडे त्यावेळेला एक कार्यकक्षा आखून दिली होती आणि काही निरीक्षणं नोंदवली होती। त्यापैकी एक निरीक्षण म्हणजे ज्याचं तुम्ही उत्तर दिलेलं आहे की गोगावलेंचा व्हीप हा वैध नाही आहे आणि सुनील प्रभूंचा व्हीप आहे। दुसरा एक मुद्दा असा होता की अजय चौधरी हे गटनेतेपदी नियुक्ती कोर्टानं वैध ठरवली होती, वेराज शिंदेंची नियुक्ती ही वैध नाही असं कोर्टानं मत व्यक्त केलं होतं। आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परिशिष्ट 10च्या अनुषंगानं या सगळ्याचा अर्थ लावला जावा आणि ही सगळी हा युक्तिवाद व्हावा असं म्हटलं होतं। पण परिशिष्ट 10 मध्ये जे दोन महत्त्वाचे उपनियम आहेत 21A असेल आणि 21B असेल, पक्षविरोधी कारवाई करणं आणि व्हीपचं उल्लंघन, या दोन्हीचा विचार यात नीटसा झालेला दिसत नाही असं कायदेतज्ञांचं मत आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला गेला आहे। 21A 21B खालचे जे फॅक्टर्स आहेत त्याचा संपूर्ण ॲप्लिकेबल करून आपण निर्णय घेतलेला आहे आणि निर्णय घेताना प्रत्येक निर्णयासंदर्भात आपण पूर्ण कारणं दिलेली आहेत आणि कायदेशीर बाजूही समजावून दिली आहे। एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, यापूर्वी ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाने तुमच्याकडे निकाल सुपूर्द केला होता त्यावेळेला तुमच्या भूमिकेवरही त्यांनी स्ट्रिक्चर्स पास केले होते। पुन्हा हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाते, पुन्हा हे सगळा हा उहापोह होणार आहे, सगळे मुद्दे मांडले जातील आणि यावेळेला सुप्रीम कोर्ट तुमचा निर्णय जर सुप्रीम कोर्टाने बदलला तर एक प्रकारे हे जे पद आहे त्या पदा म्हणजे जी टीका होते ती टीका कुठेतरी खरी आहे असा एक मेसेज जाईल अशी भीती वाटत नाही? मला असं वाटत नाही की मी दिलेल्या निर्णयात सुप्रीम कोर्ट काय वेगळा निर्णय घेईल, परंतु शेवटी ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये अनेक कोर्टांनी दिलेले निर्णय ओव्हररूल होतात। हायकोर्टने दिलेला निर्णय सुप्रीम कोर्ट ओव्हररूल करतं। म्हणजे काय, त्या जज ज्यांनी निर्णय दिलाय त्याची काय चूक झाली आहे किंवा तो काय इम्पार्शियल नव्हता असं काय सिद्ध होत नाही किंवा असं काय कोर्ट म्हणत नाही। शेवटी क्वाझाय ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून माझ्या न्यायबुद्धीने मी निर्णय घेतलेला आहे आणि ज्युडिशियल हायरार्कीप्रमाणे ज्युडिशियल रिव्ह्यू खाली जर हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टला ती बाजू वेगळी वाटली तर त्याप्रमाणे ते सुधार करू शकतील। तुम्ही म्हणताय की ट्रायब्युनल असेल किंवा ज्युनियर कोर्ट असेल त्यांनी दिलेला निकाल वरिष्ठ कोर्टामध्ये बदलला जातो, याचा अर्थ आधीच्या कोर्टाचं म्हणणं चूक होतं किंवा आधीच्या कोर्टाची भूमिका संशयास्पद होती हे म्हणता येणार नाही, हे अगदी योग्य आहे। पण हा जो निकाल आहे याला राजकीय विविध कंगोरे आहेत आणि या राजकीय कंगोऱ्यांच्या अनुषंगानं एक नरेटिव्ह सेट केलं जातं किंवा एक प्रकारे त्याचा एक वेगळा अन्वयार्थ लावला जातोय आणि त्या अनुषंगानं हा निकाल महत्त्वाचा वाटतोय। बघा, मला हा निकाल घेण्यासाठी कोणीही मुभा दिली नाही आहे। हा संविधानिक अधिकार आहे। संविधानाने सांगितलं की या संदर्भातला निकाल अध्यक्षच देतील, त्यामुळे कोर्टाने मला काय सांगितलं नाही आहे निर्णय घ्यायला। मला संविधानाने हा अधिकार दिलेला आहे आणि कोर्टाने फक्त रेकग्नाइज केलं आहे की हा अधिकार अध्यक्षांचा आहे। त्यामुळे मला वाटत नाही कोणी मला एखादी बाब करायची परवानगी दिली आणि ती मी बरोबर किंवा चुकीची केली हे बघण्यासाठी परत ते तपासत आहेत। एक मुद्दा यातनं अजून एक महत्त्वाचा मुद्दा उरतोय, तो म्हणजे आता यापुढे तुमच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीची सुनावणी सुद्धा होणार आहे आणि तोही निर्णय तुम्हाला महिन्याभरात घ्यायचा आहे। शिवसेनेच्या निकालामुळे अशी एक राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेली आहे की जो न्याय शिवसेनेला लागला तोच न्याय राष्ट्रवादीला लागेल आणि तिथे सुद्धा विधिमंडळातलं बहुमत विचारात घेतलं जाईल। त्यामुळे अजित पवार गटाला कुठेतरी झुकतं माप दिलं जाईल। स्वतः शरद पवार यांनी सुद्धा ही भीती व्यक्त केली आहे। कायद्यातील तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील बिंदू किंवा प्रिन्सिपल्स हे सगळ्यांसाठी, संविधानातल्या तरतुदी या सगळ्यांसाठी, सर्व नागरिकांसाठी हे समान लागू होतील। आपल्या कायद्यात आर्टिकल 14 मध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे, इक्वालिटी बिफोर द लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ। म्हणजेच आपल्याला सगळ्यांना समान रित्या कायदा लागू करायला लागेल, परंतु प्रत्येक केसचे फॅक्ट्स हे वेगळे असतात आणि त्यामुळे एखाद्या केसचा फॅक्ट दुसऱ्या केसच्या फॅक्टपासून वेगळा असला तर तो लॉ त्याला ॲप्लिकेबल त्या पद्धतीने होईल।
त्यामुळे मी काय अजून संपूर्ण फॅक्ट्स राष्ट्रवादीचे बघितले नाही आहेत. तर योग्यरित्या ते वाचल्यानंतर